नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा देखील, कारण ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा अडगळीत टाकण्याचा तर प्रयत्न होत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ओबीसी समाजाला मोठा धक्का बसलाय. पण हा धक्का केवळ ओबीसी समाजालाच नाहीये, तर राज्य सरकारलाही बसलाय. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला दिलाय. थोडक्यात राज्य सरकारच्या अध्यादेशाला कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. कोर्टाला हा आदेश का द्यावा लागला? राज्य सरकार कुठे कमी पडलं? ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची कोणत्याही सरकारची मानसिकता नाहीये का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि याचाच आपण विस्तृत उहापोह लोकशाही विशेष मध्ये आज करणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट, त्यानंतर सखोल चर्चा. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा डाव? कोर्टानं का दिली राज्याच्या अध्यादेशाला स्थगिती? केंद्र राज्याच्या वादात ओबीसी समाजावर अन्याय? ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला कुणाचा विरोध? ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापलाय. कारण राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या आणि 285 नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये याची मोठी झळ ओबीसी समाजाला बसू शकते. त्यांचं 27% राजकीय आरक्षण पुन्हा अडगळीत गेलंय. त्यामुळे ओबीसी समाज संतप्त झालाय. याचा सारा दोष त्यांनी राजकीय पक्षांना देऊन होणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देऊ नये अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पॉलिसी आहे. गेल्या 15 वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांचं, बौद्धिक प्रमुखांचे जर आपण स्टेटमेंट वाचले तर याच्यामध्ये आरक्षण मुक्त भारत अशी त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आहे. आणि प्रथमतः ओबीसीवरती घाला घातल्यानंतर एससी आणि एसटी त्यांना दाबणं सहज सोयीचं आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनं 23 सप्टेंबर 2021 रोजी अध्यादेश काढला होता. तत्पूर्वी 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र करून ओबीसीचं आरक्षण हिसकावलं आहे. या सरकारला हे माहीत होतं की 4 मार्च 2021ला सुप्रीम कोर्टाने आरक्षण कसं द्यावं ओबीसींना याचे क्लिअर कट निकाल दिला असताना 8 महिने टाइमपास केला. तर येत्या 3 महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानं महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसलाय. यावर ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. कोणते राहुल वाघ, ते बीजेपीचे सरचिटणीस आहेत, त्या धुळ्याचे जळगावचे, तेच कोर्टामध्ये जातात विरोधात. हे कोण विकास गवळी आहेत, तेही सातत्याने जात आहे. की थोडं तरी ओबीसींच्या बद्दल त्यांना प्रेम आहे की आरक्षण सगळं संपवून टाकण्यासाठी कोणाच्या तरी पाठिंब्यावर ते काम करता आहेत, कोणाच्या सांगण्यावर ते काम करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत थेट लोकसभेत आवाज उठवलाय. केंद्रानं त्यांच्याकडचा इम्पेरिकल डेटा राज्याला द्यावा अशी मागणी सुळेंनी केली आहे. त्यामुळे मला केंद्र सरकारला विनंती आहे की 13 तारखेला पुन्हा एकदा आम्ही ही ऑर्डर जी स्टे आहे ती चॅलेंज केलेली आहे. तर केंद्र सरकारला माझी अतिशय विनम्रपणे विनंती आहे की तुमच्याकडे आहे तो इम्पेरिकल डेटा जर तुम्ही दिला आणि तुमची भूमिका स्पष्ट केली तर आज जो ओबीसींवर अन्याय या पंचायत राजमध्ये होतोय तो होणार नाही. आता राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा जमा करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा ओबीसींना राजकीय आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी ओबीसी नेते करतायत. आमची मागणी आहे सरकारकडे की आता याची सगळी जबाबदारी जी सरकारची आहे यातून मार्ग काढायचा असेल तर मागच्या वेळी जशा निवडणुका पुढे ढकलल्या तशा आता ह्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारने आता निवडणूक आयोगाकडे बसून त्या ठिकाणी काय मार्ग काढतात ते पाहायला पाहिजे.
वास्तविक जनगणना हे केंद्राचं काम आहे. असं असताना राज्य सरकार हा डेटा कसा गोळा करणार आणि केंद्र सरकार त्यांच्याकडचा डेटा राज्याला का देत नाही याकडे जाणकार लक्ष वेधतायत. मात्र केंद्र आणि राज्याच्या वादात लोकसंख्येत मोठ्या असलेल्या समाजाचं नुकसान होतंय ही खूप गंभीर बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा अडगळीत का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेल्या आपल्या चर्चासत्रामध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत असतील, ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे, कायदेतज्ञ प्रदीप ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर देखील आपल्यासोबत या चर्चासत्रात जोडले गेले आहेत. सुरुवात अर्थातच कायदेतज्ञांपासून मला करायला आवडेल. प्रदीप ढोबळेजी, कोर्टानं राज्याच्या अध्यादेशाला नेमकी स्थगिती का दिलेली आहे याचं कारण समजू शकेल का? ओबीसींना स्थानीय संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा जो ऑर्डिनन्स मुळात जो राज्य सरकारने काढला होता, तर आपण जर का वेळोवेळीचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय जर का बघितले तर सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की जर का फक्त अतिशय एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन्स मध्ये किंवा अतिशय अत्यावश्यक असेल तेव्हाच ऑर्डिनन्सेस काढले पाहिजे. जरी ऑर्डिनन्सचा जो दर्जा आहे तो राज्याच्या लेजिस्लेटिव्ह बॉडीने किंवा विधानसभेने आणि विधान परिषदेने केलेल्या कायद्याच्या बरोबरीचा असतो, तरी जो कायदा असतो त्याला एक वैधानिक मंडळाची मान्यता असते आणि हा जो ऑर्डिनन्स असतो हा राज्यपालांनी किंवा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असतो. तर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर तेव्हाच काढण्यात येतात जेव्हा तुम्हाला एक खूप एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आलेली आहे. तर मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये तशी एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आली होती, पण सातत्याने त्या एक्स्ट्राऑर्डिनरी ऑर्डिनन्सेसचा खूप जास्त उपयोग मधल्या काळामध्ये आपण बघतो आहे की सगळी राज्य सरकारे, इव्हन केंद्र सरकारने सुद्धा जो 3 कृषी कायदे आणले होते तेव्हाही ऑर्डिनन्सचा उपयोग केला होता. तर त्यावर वारंवार सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की ऑर्डिनन्सचा उपयोग हा शक्य तेवढा कमी झाला पाहिजे, कारण ही एक तुम्हाला तुमचं जेव्हा सेशन चालू नसतं विधानसभेचं किंवा लोकसभेचं त्यावेळेस देण्यात आलेला एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे. तर मला असं वाटते हे ऑर्डिनन्सेस आता खूप जास्त प्रमाणात यायला लागली आहे, म्हणून आज सुप्रीम कोर्टाने ओबीसीच्या या ऑर्डिनन्सला अध्यादेशाला स्टे दिलेला आहे. अध्यादेशाला असलेला स्टे याचं कारण आपण अतिशय थोडक्यामध्ये समजावून सांगितलं. श्रावण देवरेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. श्रावण देवरे सर, ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे ते कुणामुळे या क्षणाला अडगळीमध्ये पडू नये असं आपल्याला वाटतं? कारण एका बाजूला आरक्षण जे आहे ते सत्ताधाऱ्यांना पण द्यायचंय, विरोधकांना पण द्यायचंय, त्याबद्दल कुणी नकार देताना दिसून येत नाही. मात्र देण्याची वेळ येते त्यावेळेला अनंत अडचणी आपल्या समोर असल्याचं कारण पुढे केलं जातं. श्रावण देवरे. नाही, हे ओबीसी हे 52% असल्यामुळे आणि एक ताकदवान शक्ती असल्यामुळे ओबीसीच्या बाबतीमध्ये सगळेच नेते हे गोड बोलतात. टीव्ही कॅमेरा समोर फार गोड बोलतात ओबीसीसाठी. अगदी पार्लमेंटमध्ये बी आता बोलायला लागलेले आहेत. पण प्रश्न असा आहे की यांना जर खरोखर ओबीसीबद्दल जर प्रेम असेल तर मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि विशिष्ट ठिकाणी बोललं पाहिजे. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो मी आता. सुप्रियाताई सुळे या आज पार्लमेंटमध्ये बोलल्यात की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि केंद्राने डेटा दिला पाहिजे. मला एक सांगा, सुप्रियाताईंना जर खरोखर ओबीसीबद्दल प्रेम असेल तर सुप्रियाताईंनी पार्लमेंटमध्ये बोलण्याच्या आधी अजितदादाच्या समोर उभं राहून बोललं पाहिजे की दादा, ताबडतोब 435 कोटी रुपये इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला देऊन टाक आणि ओबीसीचं आरक्षण वाचव. हे जर सुप्रियाताई सुळेंनी जर सांगितलं तर मग आम्ही म्हणतो की ताईंना खरोखर ओबीसीबद्दल प्रेम आहे. पण भलत्या ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी ओबीसीबद्दल प्रेम व्यक्त करायचं, टीव्हीच्या कॅमेरा समोर भरभरून ओबीसीसाठी चांगलं बोलायचं आणि मात्र पक्षाच्या बैठकीमध्ये अक्षरशः उंदरासारखं खाली मान घालून बसणारे नेते आहेत आमचे ओबीसी नेते. पक्षाच्या बैठकीत बोलत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर आल्यावर मात्र टीव्हीच्या कॅमेरा समोर अगदी ओबीसीबद्दल भरभरून प्रेम व्यक्त करतात. तर हे सगळे जे राजकीय नेते आहेत, मग ते ओबीसी नेते असोत किंवा वरच्या जातीचे नेते असोत, यांनी ठरवून घेतलेलं आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण, प्रशासकीय आरक्षण
नोकऱ्या- श्रावण देवरेजी, आपण हे गंभीर आता आरोप केलेला खतम ओबीसी करायचं नेत्यांवरती आहे. देखील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे देखील आपल्यासोबत आहे. प्रकाश शेंडगेजी, प्रत्येकाला वाटतं ना की त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण हे दिलं जायला हवंय, मात्र ओबीसींना आरक्षण अद्यापही मिळताना दिसून येत नाही. कायद्याची बाजू आपण समजून घेतली, अभ्यासकांची बाजू आपण समजून घेतली, नेत्यांच्या मनामध्ये नेमकं सुरू आहे तरी काय? सत्ताधारी पण म्हणतात आम्हाला आरक्षण द्यायचं, विरोधकही म्हणतात आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. मात्र ज्या वेळेला सत्ताधारी हे विरोधकांच्या बाजूने असतात किंवा विरोधक हे सत्तेत असतात, त्यावेळेला मात्र हा पुळका कोणाला येत नाही. आणि जो प्रश्न इतके वर्ष प्रलंबित आहे तो तडीस नेण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबी कुणी पूर्ण करताना दिसत नाही. मग फक्त ओबीसी नेते देखील अशाच प्रकारे झुलवले जात आहेत का? आणि कोडी आश्वासनं ओबीसी असलेल्या मंडळींना, त्या समाजाला दिली जाताना दिसतात का? प्रकाश शेंडगे. नाही, नक्कीच हे महाविकास आघाडी सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो, या दोघांचंही पुतना मावशीचं प्रेम जे आहे तेच आता पण पाहायला मिळालेलं आहे. बरं, आता ही जी याचिका दाखल केली, ही आरक्षणावर ह्या अध्यादेश स्थगिती दिली गेली पाहिजे, ही याचिका दाखल करणारा कोण? हा वाघ हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. जो मूळ ज्यावेळी स्थगिती आली त्यावेळी ती कुणीच याचिका दाखल केली तर काँग्रेसचा कार्यकर्ता विकास गवळी. म्हणजे नक्की काय आम्हाला कळत नाही, कारण एवढ्या ह्या छोट्या कार्यकर्त्यांचा एवढा मोठा निर्णय होऊ शकत नाही, कारण एवढी मोठी कॅपॅसिटी त्यांची सुप्रीम कोर्टात जाऊन लढा देण्याची कॅपॅसिटी सुद्धा नाही. मग ह्यांचा बोलवता धरी कोण आहे हे सुद्धा शोधण्याची गरज आहे. कारण हा जो आता कालचा जो निर्णय झालेला आहे, अध्यादेशाला स्थगिती दिली गेलेली आहे, यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर कोर्टामध्ये अतिशय क्षुल्लक एकदम मामूली वकील दिले. ज्यावेळी मराठा आरक्षणची केस चालू होती सुप्रीम कोर्टमध्ये, त्यावेळी मात्र रफिक दादा, अभिषेक मनु संघवी, कपिल सिब्बल असे 10 लोक दिले गेले. पण ओबीसींचा अक्षरशः राजकीय भवितव्य अवलंबून असणारा निर्णय असेल, त्यावेळी मात्र तुम्ही फक्त सरकारी वकिला तुम्ही निर्णय सोपता. म्हणजे हे ओबीसी कल्याण मंत्रालय असेल किंवा आमच्या ओबीसीसाठी निर्णय घेण्यासाठी मंत्री उपसमिती जी आहे ते का झोपले होते का? आता म्हणतात की आता आम्हाला शोधलं पाहिजे, हे केलं गेलं पाहिजे, केंद्राने डेटा दिला पाहिजे, केंद्राने डेटा गेला पाहिजे, हे बरोबर आहे. भुजबळ साहेबांनी त्यासाठी बराच मोठा धडा दिला, सभागृहात दिला, बाहेर दिला. पण जे सुप्रीम कोर्टाचा आदेश जो आहे त्याचं पालन राज्य सरकार का करत नाही? 435 कोटी मागून 6 महिने झाले, हा आयोग नेमून 6 महिने झाले, हा सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन 10 महिने झाले. मग हे सरकार झोपलं होतं का? आत्ता सुप्रिया ते आज म्हणतायत की ते एमपीकडे डेटा दिला गेला पाहिजे. आतापर्यंत काय केलं? 435 रुपये कुणी अडवले? मी देवरे सरांना त्यांची सहमत आहे की हे जे पैसे जे अडवले 435 दिले असते तर हा एमपीकडे डेटा गोळा झाला असता. पण ते न देण्याचं पाप सुद्धा जे आहे ते महाविकास आघाडी सरकारचं, विशेष म्हणजे वित्तमंत्री जे अजितदादा पवारांचं आहे. मराठा समाजासाठी त्यांची चावी लगेच फिरते, त्यांना काय सुविधा द्यायच्या असल्या त्यांना निधी द्यायचा. पण ओबीसीचा हा 55,000 कार्यकर्त्यांचा राजकीय भवितव्याचा प्रश्न आहे. हे तर तुमच्याकडे पैसे नाही. आम्हाला सांगायचं होतं, आम्ही भीक मागून पैसे गोळा केले असतं ना. मग आता एमपीकडे डेटा गोळा केलेला नाहीये, सुप्रीम कोर्टमध्ये एमपीकडे डेटा गोळा होत नाही, तोपर्यंत राजकीय आरक्षण देता येत नाहीये. आता दुसरी एक बाब समोर येते आहे की या राज्य सरकारने आयोगाला सांगितले की फक्त तुम्ही सॅम्पल सर्वे करा. हे कुणाचं षडयंत्र आहे? सुप्रीम कोर्टाचं हा सॅम्पल सर्वे सुप्रीम कोर्टात टिकणार आहे का? नाही टिकणार आहे. बरं, आणि मग त्यावेळी सुद्धा याचा खेळखोंडाबाज करायचा आहे का? बरं, म्हणजे ओबीसींची बाजू कमकुवत करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचं एकंदरीत आपल्या बोलण्यातून दिसतं. रिमोट कंट्रोल मात्र दुसऱ्याच्याच हातामध्ये आहे. बरं, प्रकाशजी आपल्याकडे येतो. तुळशीदास भोईटे सरांकडे मी जायला मला. तुळशीदास भोईटेजी, मला आपल्याला खरं तर हा प्रश्न करायचा आहे. इम्पेरिकल डेटावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आपण पाहिले. राज्य केंद्राला विचारतंय, केंद्र राज्याला सांगतंय, एकमेकांवरती जबाबदारी झटकण्याचं काम केलं जातं. मात्र ज्यावेळेला वोट बँक म्हणून विचार केला जातो त्यावेळेला मराठा समाज आपल्यासाठी एक गठ्ठा वोट बँक दिसते, ओबीसी समाज आपल्यासाठी एक गठ्ठा वोट बँक दिसते. मग ज्यावेळेला निवडणुका तोंडावरती येतात त्यावेळेला मात्र हे आरक्षण आणि त्याचे मुद्दे जे ते छेडले जाताना दिसतात. आज इम्पेरिकल डेटा हा कळीचा मुद्दा होण्यामागं हेच सत्ताधारी, हेच विरोधक कारणीभूत आहे. आणि त्यामुळे मराठ्यांचं असू दे किंवा ओबीसींचं असू दे, आरक्षण रखडलेलं आहे का? आरक्षण खरोखरच द्यायचं नाही असं मी म्हणणार नाही, कोणताही राजकीय पक्ष असो. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे, सातत्यानं आपल्याला काय दिसतं. म्हणजे आता तुम्ही मराठा आरक्षणाचा उल्लेख केलात, ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केलात. कोणताही राजकीय पक्ष या आरक्षणाला अधिकृत ऑन रेकॉर्ड तरी विरोध करताना आढळत नाही. त्याची कारणं सुद्धा आता दिसलीत. म्हणजे आताच देवरेजींनी सांगितलं की संख्याबळ 52%, त्यामुळे स्वाभाविकरित्या कसं कोण बोलेल ओबीसी आरक्षण नको किंवा राजकीय आरक्षण नको. लक्षात घेतलं पाहिजे की एक अजेंडा ज्याचा प्रत्येकाच्या तोंडी, आरक्षण समर्थकाच्या तोंडी उल्लेख येतो,
की संघ परिवार, भाजप यांचा आरक्षण मुक्त भारताचा अजेंडा आहे. बर, हे बोललं जातं. प्रत्यक्षात तुमची करणी काय आहे? म्हणजे आता अनेकांना खुपेल, विशेषतः आपल्याकडे कसं झालेलं आहे, भाजपचे अंधभक्त तसे आघाडीचे सुद्धा अंधभाट तयार झालेले आहेत. त्यामुळे कोणालाही पटत नाही जेव्हा या सरकारविरुद्ध बोललं तरी सुद्धा. जसं केंद्र सरकारविरुद्ध बोललेलं अंधभक्तांना आवडत नाही, तसं या सरकारविरोधात बोललेलं सुद्धा अंधभाटांच्या पचनी पडत नाही. परंतु झालं कसं, तुम्ही पहा ना, छत्तीसगडमध्ये कुणाचं सरकार आहे? भूपेश बघेल कोणाचे मुख्यमंत्री आहेत? त्याच पक्षाचे विजय वडेट्टीवार. इथं त्यांनी खात्याचं नाव केलं बहुजन कल्याण. प्रत्यक्षात पहिला निर्णय होतो चंद्रपुरातील बंदी उठवण्याचा, दारूबंदी मुक्त करण्याचा. अहो, ओबीसीसाठी तुमची जबाबदारी होती. फेब्रुवारीत गेलेलं. होतंय कसं की भूपेश बघेल यांनी तर तुमच्या खूप पुढचं पाऊल उचललेलं. 14% ओबीसी आरक्षण वाढवून 27% पोहोचवलेलं. एससी साठी असलेलं आरक्षण 12वरून 13% नेलेलं. तिथं सुद्धा अशाच प्रकारे इंदिरा साहनी केसमधल्या जी मर्यादा घालून दिलं त्याचा भंग झालाच होता ना. तिकडं सुद्धा ते आरक्षण रद्द करण्यासाठी काही जण कोर्टात गेले. प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना तुम्हाला डोकं भडकवून नाही तर डोकं वापरून लढावं लागेल. तिथं बघेल यांनी काय केलं, त्यांनी तात्काळ तो निकाल आल्यानंतर एक कमिशन तयार केलं. आणि केवळ ओबीसीसाठी नाही, त्यांनी 10% जे आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आरक्षण दिलं गेलं त्या वर्गाच्या जनगणनेसाठी सुद्धा नेमलं. त्यामुळे होणार आहे कसं की लवकरच 5,500 त्यासाठी सुपरवायझर नेमल्या छत्तीसगड छोट्या राज्यानं. आणि तिथं ते काम मार्गी लागलं. आणि आपल्याकडे कसं 435 कोटी असं आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना खूप मोठा आकडा वाटतो. परंतु ज्या समाज घटकाची लोकसंख्या 52% आहे, म्हणजे 7 कोटीच्या वर आहे, आता देवरेजींनी जे सांगितलं, त्या समाज घटकासाठी तुम्ही 435 कोटी तर एखाद्या साखर कारखाना किंवा इतर कुठेतरी देत असाल हो, तारण म्हणून देता. अनेकदा वेगवेगळे तुम्ही अनुदानं जाहीर करता, त्यात कुठेही काही ॲडजस्ट होऊ शकलं असतं. मात्र अध्यादेश काढला गेला. ओबीसी आरक्षण त्याच्या संरक्षणासाठी आम्ही कसे दक्ष आहोत. जसं मराठा आरक्षणासाठी आव आणला गेला तसाच इथं सुद्धा झालं. आणि प्रत्येकाला माहीत होतं, सावध केलं गेलं होतं की हा अध्यादेश टिकणार नाही. तेच दुर्दैवाने घडलं. मला तर वाटतं अनेकांना खुपेल माझं बोलणं, परंतु अध्यादेश सर्वोच्च न्यायालयानं एक प्रकारे स्थगित केला ते चांगलं झालं. किमान हा जो आता असंतोष पुन्हा एकदा उफाळेल त्यातून योग्य, सकारात्मक, रचनात्मक काहीतरी पाऊल उचललं जाईल आणि ओबीसींना त्यांच्या हक्काचं राजकीय आरक्षण सुद्धा आपल्या राज्यात मिळेल. एक छोटीशी फक्त विनंती आहे माझी प्रत्येकाला की होतंय कसं, या देशात आता कोणी हा आवाज आणू नये. एकतर आरक्षण विरोधाचा प्रत्येक घटक हा 10% सवर्ण आरक्षणानंतर या देशात आरक्षित झालेला. मी जातीनिहाय बोलतो. कोणीही अशी जात नाही आहे या देशात, कोणताही असा धर्म नाही आहे ज्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळे कृपया कुठच्याही परिस्थितीत आरक्षण मुक्ततेच्या अजेंड्याला बळी पडू नका. दुसरं, एक आरक्षित समाज घटक दुसऱ्या आरक्षित समाज घटकाची लढणं हाच आरक्षण मुक्त भारताचा अजेंडा जर कोणी खरोखरच चालवत असेल तर त्यांच्या हेतूसाठीच लढण्यासारखं होईल. तेव्हा कृपया जे काय लॉजिक वापरायचं, जी काय शक्ती वापरायची, ती फक्त आपल्या कल्याणासाठी कशी वापरता येईल याचा आपण विचार करूया. बरोबर आहे तुळशीदास भोईटे सर. एका बाजूला आपण बघतोय की आरक्षण मुक्तीचा जो अजेंडा या ठिकाणी राबवला जाताना दिसतोय, त्याचंच सुतोवाच कुठेतरी अशा प्रकारचे मुद्दे वारंवार समोर आणून केले जाताना दिसत आहेत. उगाचच ज्या प्रकारे पुतना मावशीचं प्रेम असा उल्लेख आपल्या एका मान्यवरांनी या ठिकाणी केला, तशाच प्रकारचा आव आणण्याचं काम हे सातत्यानं राजकीय पक्षांकडून केलं जातं. मात्र हे सगळं होत असताना सर्वात मोठा समाज कुणाच्या इच्छाशक्तीचा बळी या ठिकाणी ठरताना दिसतो. या अनुषंगाने आपली चर्चा या सर्व मान्यवरांबरोबर सुरू राहील. जयंत माइंडकर यांच्याकडे देखील मी जाणार आहे, राजकीय विश्लेषक. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकशाही विशेषमध्ये आज आपण चर्चा करतो आहोत ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा अडगळीत. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, कायदेतज्ञ प्रदीप ढोबळे, ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जयंत माइंडकर यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. जयंत माइंडकर सर, खरं तर सर्वात मोठा समाज म्हणून ज्या ओबीसी समाजाकडे पाहिलं जातं,
कुणाच्या इच्छाशक्तीमुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाहीये, कुणाच्या इच्छाशक्तीमुळे या ठिकाणी ओबीसी आपल्या आरक्षणापासून वंचित आहे आणि पुन्हा एकदा भविष्यकाळामध्ये ओबीसी आरक्षण हे अडगळीत टाकलं जातं की काय, ही भीती देखील ओबीसी समाजाच्या मनात आहे. जयंत माइनकर. 2011 साली सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस असं UPA 2 अस्तित्वात असताना हे सेन्सस घेतल्या गेलं. त्याचा इम्पिरिकल डेटा हा इनकम्प्लीट आहे, तो सॅटिस्फॅक्टरी नाही. म्हणजे सरकारला सबमिट होऊन सुद्धा केंद्र सरकारला तो सबमिट झालेला आहे. सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणजे सामाजिक आर्थिक जाती जनगणना हा 2011 सुरू झालेला एक डेटा हा केंद्र सरकारकडे आहे. पण तो अपूर्ण आहे, तो योग्य नाही असं सांगत केंद्राने जे सरकार 2014 पासून सत्तेवर आहे त्या सरकारने तो डेटा अद्याप दिलेला नाही. प्रश्न असा आहे की कास्ट सेन्सस जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा आपल्याला एकदम आठवतं 1932 जी माझ्या माहितीप्रमाणे भारतातली शेवटची कास्ट सेन्सस होती. आज जे काही आपण मराठा इतके, ओबीसी इतके किंवा ओबीसी मधल्या 18 पगड जाती इतके हे जे काही म्हणतो ते आपण 1932च्या बेसिसवर म्हणतो. पण 2011चा जो काही डेटा आहे तो आपण का देत नाही. दुसरं असं आहे की हा 2011चा डेटा इतर गव्हर्नमेंट स्कीम मध्ये वापरला जातो. जेव्हा जेव्हा ओबीसींना काही त्यांच्या अलोकेशनचा फंडचा प्रश्न असतो तेव्हा या डेटावरच घेतलं जातं. पण इम्पिरिकल डेटा म्हणून जर का महाराष्ट्र सरकारने मागितला तर तो का दिला जात नाही आणि सरळ तो योग्य नाही म्हणून आम्ही देत नाही असं सांगितलं जातं. मला असं वाटतं की जो काही संघ परिवाराला आरक्षण मुक्त वगैरे पाहिजे हे जे काही आता सांगण्यात आलेलं आहे किंवा ही वस्तुस्थिती आहे की या देशातल्या एका मोठ्या दुर्दैवाने मोठ्या सत्ताधारी असलेल्या असं म्हणायला पाहिजे सध्या, कारण मी मोठा वर्ग म्हणत नाही, दुर्दैवाने सत्ताधारी असलेल्या वर्गाला आरक्षण मुक्त पाहिजे आणि नेमका हाच प्रकार त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे ते आता हा डेटा देत नाही. दुसरा आपल्या आता अँकरिंग मध्ये एक योग्य शब्द आला की नेमका ओबीसींवर अन्याय 52% 54% असून का होतो. याचं दुर्दैव असं आहे की हा 52-54% असणारा समाज हा एका जातीत नाहीये. आज मराठा समाज म्हटला की तो 32% असा समाजातला एकदम तयार होतो आणि उलट हा जो काही ओबीसी मध्ये मोडणारे जे काही 18 पगड जाती आहेत त्या 5 ते 9% या दरम्यान छोट्या छोट्या पॉप्युलेशन पर्सेंटेज मध्ये या महाराष्ट्रात देशात विभागलेल्या आहेत. ओबीसी म्हणून त्यांचा एकदम 54% होतो. पण जातीनिहाय बघाल तर तेवढा त्यांचा सरळ शब्दात पॉलिटिकली निवडणुकीत ते इफेक्टिव्ह असतात का, ज्याच्यामुळे राजकीय पक्ष त्यांना त्यांचं म्हणणं एका मिनिटात मान्य करतील किंवा त्यांच्या मागे धावून जातील. जसं मराठा समाज 32% म्हटल्यामुळे पॉलिटिकली डॉमिनंट कम्युनिटी म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्याकडे पाहावं लागतं. तसं आहे का तर दुर्दैवाने तसं नाही आणि त्याच्यामुळे सर्व राजकीय पक्ष दुर्लक्ष करत आहेत. खरं तर अगदी सिंपल आहे की याच्यामध्ये जो डेटा केंद्राकडे अवेलेबल आहे तो त्यांनी राज्याला द्यावा. कारण राज्य सरकार मला एक समजत नाही केवळ महाराष्ट्र स्वतःपुरतं सेन्सस करू शकतं का. मग महाराष्ट्रीयन ओबीसी जे देशात इतर ठिकाणी त्यांचं कसं होईल. म्हणजे हा एक सेन्सस जर काय घ्यायचं असेल तर तो अधिकार केंद्रालाच असतो. त्याच्यामुळे हा जर का कास्ट बेस्ड ओबीसीची सेन्सस त्यात केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. केंद्राकडे असलेला डेटा द्यायचा नाही आणि तुम्ही करत नाही म्हणून यांच्यावर आरोप करायचा. मला असं वाटतं कुठेतरी संघ परिवारात जे काही एक वाक्य आहे की आम्हाला आरक्षण मुक्त भारत पाहिजे येन केन प्रकारेनं त्या दिशेने ही वाटचाल करायची. तुळशीदास भोईटेंना यावरती निश्चित बोलावं असं वाटतं. मात्र तुळशीदास भोईटे सर मला आपल्याला एक प्रश्न करायचा आहे. केंद्र आणि राज्याचा ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो त्या वेळेला नुकसान तर मात्र ओबीसी समाजाचं होताना दिसून येत आहे. इम्पेरिकल डेटा गोळा करणं काय आरोप प्रत्यारोप जितक्या वेळामध्ये करण्यात आले तेवढ्या वेळात ओबीसींचा असलेला इम्पेरिकल डेटा गोळा करणं हे ज्या
जास्त सोपं होतं. मात्र एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जातात. त्या काळातील म्हणजे भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील इम्पेरिकल डेटाबद्दल केलेली वक्तव्य, मग ती देवेंद्र फडणवीसांची असू देत किंवा मग पंकजा मुंडेंची असू देत, ती आपण सर्व श्रुत असताना देखील राज्य वेगळं मागताना दिसतंय, केंद्र वेगळं ताणून धरताना दिसतंय. मग अशा वेळेला जातीनिहाय किंवा तशा प्रकारची गणना करून थेटपणे इम्पेरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याकडे कल का दिला जात नाहीये? तुळशीदास विशालजी, एक लक्षात घेतलं पाहिजे, मगाशी मी तेच मांडत होतो. आपल्याकडे कसं घडतं माहिती आहे का? आपल्याकडे जनहिताचा, होय, आरक्षणात जनहिताचा मुद्दा आहे, माझ्या दृष्टीने तरी आहेच आहे. त्यामुळे या जनहिताच्या मुद्द्याकडे बघताना सुद्धा आपण आपले राजकीय चष्मे काढायला विसरत नाही. आरोप होतोय ना की भारतीय जनता पार्टी, संघ परिवार हे आरक्षण मुक्त भारताचा अजेंडा चालवतात. म्हणताय ना तुम्ही, तसं तुम्ही नाही येत ना तसे, मग दाखवून द्या ना. मगाशी मी जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आपल्या पुण्यात आलेले भूपेश बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री पुण्यात येऊन गेले गेल्या आठवड्यात. त्यांनी इकडे जाहीर केलं, मी तुम्हाला त्यांनी आत्ताच जो उल्लेख झाला, एक कमिशन, छत्तीसगड क्वांटिफायबल डाटा कमिशन हे स्थापन केलं. एक छोटंसं राज्य, फार तेवढं काही महत्वाचं असं मानलं जात नसेल, परंतु त्यांनी ते करून दाखवलं. तिथे सुद्धा आदिवासी समाज हा सायझेबल आहे, SC अनुसूचित जाती या सायझेबल आहेत, OBC समाज हे संख्येनं त्यांनी बघा किती मोठं पाऊल उचललं. त्यांनी 14% 27% केलं आणि ते वाचवण्यासाठी त्यांनी हे कमिशन तयार केलं. अहो किती दिवस, जर भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्यामुळे तो डेटा दिला जात नाहीये जो 2011 सालीत UPA सरकारनं मिळवलेला होता, त्यांनी तो पुढे खरं तर जाहीर केलेला नाहीये. त्यांचं सुद्धा त्यावेळी चुकलेलं आहे. ज्या काही थोड्याफार चुका झाल्या असतील, मान्य आहे मला की केंद्र सरकार त्यांच्या योजनांसाठी सोयीस्करपणे ते वापरतंय. बरोबर, पण तुम्हीच म्हणताय ना की त्यांचा तो अजेंडा आहे, त्यांना आरक्षण द्यायचं नाही. तुमचा तर आहे ना अजेंडा आरक्षण देण्याचा. मग का तुम्ही अशा प्रकारे जे बघेल मॉडेल का लागू करत नाही? तुम्ही करा ना, असं एखादं कमिशन आणा, सर्वच जातींची जनगणना होऊ द्या. इथं कोण म्हणतं होऊ शकत नाही? अशा प्रकारचं जर छत्तीसगड सरकार करू शकत असेल तर महाराष्ट्रासारखं सरकार का करू शकत नसेल? कुठेतरी यामुळे आपण स्वतःही अस्वस्थ झालं पाहिजे. कधी कधी मला संशय येतो की एकदा सत्तेत बसलं की एकच जात तयार होते, प्रस्थापित अशी, आणि त्यामुळे मग आपल्या समाज घटकांचं कोणाला काही सोयरसूतक नसतं. बरोबर, त्यातूनच हे दिसून येतं. आणि दुसरं, चंद्रकांत पाटलांचं एक विधान आलं, त्यांनी बाकी अनेकदा राजकीय विधानं वगैरे त्या बाबतीत मी जात नाही, त्यांनी असं म्हटलं की गेली 2 वर्ष का बरं महाराष्ट्र सरकार प्रत्येक प्रकरणात अशा प्रकारे पराभूत होत आहे? मराठा आरक्षण पराभूत, OBC आरक्षण पराभूत, इतर अनेक प्रकरणं पराभूत. कुठंतरी एक अकाउंटेबिलिटी फॅक्टर असतो विशाल. अगदी आपल्या न्यूजरूममध्ये अगदी ज्युनियर माणूस असतो, 12-15 हजार पगार घेणारा, पण त्याच्याकडून जर चूक होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अकाउंटेबिलिटी असते. मग जे कोणी राज्य सरकारसाठी मोठमोठी पदं भूषवतात, ॲडव्होकेट जनरल आहेत, त्या कुंभकोणी साहेबांना कधीतरी विचारलं जाईल का की बाबा तुमचं पद कायम ठेवलं, विरोध होत असून कायम ठेवलं का? तुमची टीम करते काय? एक तर मुळात अध्यादेश काढताना तो फुलप्रूफ असला पाहिजे होता, मराठा आरक्षणाचा कायदा करताना तो फुलप्रूफ असला पाहिजे होता, नाहीतर पुढे कुठे तुम्ही कमी पडलात का? कुठेतरी त्या बाबतीत सुद्धा अकाउंटेबल फॅक्टर आला पाहिजे असं वाटतं. बरोबर आहे, अकाउंटेबल हा फॅक्टर असायलाच हवा. तेव्हाच जाऊन कुठेतरी OBC समाज असेल किंवा मराठा आरक्षण असेल, प्रत्येकाचे प्रश्न हे मार्गी लागताना दिसतील. मात्र पुन्हा पुन्हा यायचं आणि त्यानंतर जाऊन आश्वासनं द्यायची, आश्वासनं दिल्यानंतर जर ते आरक्षण टिकवता येत नसेल तर मात्र याची जबाबदारी नेमकी कुणाची? या अनुषंगानं पुढील चर्चा या सर्व मान्यवरांबरोबर असेल. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परत. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. OBC अभ्यासक श्रावण देवरे यांच्याकडे जाऊया. श्रावण देवरेजी, OBC नेते देखील आपल्याबरोबर आज या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. मात्र मूळ मुद्दा हाच आहे की OBC आरक्षणाचा प्रश्न हा तावातावानं बोलला जातो किंवा त्यावरती तोडगा काढण्यासंदर्भात बोललं जातं. प्रत्यक्षामध्ये तसं काहीही घडताना दिसून येत नाही. मग कुठेतरी या सर्व गोष्टींचा रेटा लावण्यामध्ये OBC नेते देखील कमी पडताना दिसतात का श्रावण देवरे? नाही, साधा एक सूत्र आहे की जर न्याय कोर्टात मिळत नसेल, न्याय विधानसभेत मिळत नसेल, पार्लमेंटमध्ये न्याय मिळत नसेल, तर सगळ्यात शेवटचा उपाय असतो राजकीय प्रेशर निर्माण करणे. ओबीसींचा राजकीय प्रेशर निर्माण करण्याची जबाबदारी ही OBC नेत्यांची आहे.
आम्ही अनेक वेळा सांगितलं या ओबीसी नेत्यांना की सर्व पक्षामधल्या ओबीसी नेत्यांनी एकत्र यावं, पत्रकार परिषद घ्यावी आणि सामूहिक राजीनामे द्यावेत. आपापल्या पक्षातील पदांचा राजीनामा द्या, मंत्रिपदाचा राजीनामा द्या. मला एक सांगा की हे आज जे ओबीसी नेते आहेत हे 1990 नंतरचे सगळ्यात मोठे लाभार्थी ओबीसी नेते आहेत. मंडल आयोगाचा सगळ्यात मोठा लाभ या ओबीसी नेत्यांना मिळाला आहे. पैसा कमवला, मंत्रिपदं मिळवली, मान सन्मान प्रतिष्ठा मिळवली. हे सगळे मिळत असताना आज थोडासा त्याग करण्याची वेळ आलेली आहे ओबीसी नेत्यांवर. बरं, ओबीसी नेते हा त्याग करणार का? प्रकाश शेंडगे, नाटक तरी करा. प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते अशा प्रकारचा त्याग करणार का ओबीसी समाजासाठी, ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी? नाही, गेली 2 वर्ष बघितलं तर देवरे साहेब माझ्यासोबत येतो श्रावणजी येतो आपल्याकडे, आंदोलनामध्ये आहेत. गेल्या 2 वर्षापासून हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रामध्ये तेवत आहे. अगदी मराठा आरक्षणाचं संकट ज्यावेळी आलं तेव्हापासून सुद्धा आतापर्यंत जो आहे तो ओबीसीचा लढा आम्ही या राज्यामध्ये दिलेला आहे. आणि ओबीसीसाठी जो काही त्याग करायचा असेल तो त्याग करायची सगळ्या नेत्यांची तयारी आहे. पण आता ते सत्तेमध्ये जे बसलेले आहेत, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ज्यांनी हे सगळं इम्प्लिमेंट करायचं आहे ते करायला तयार नाही आहेत. आणि त्यामुळे ह्या केंद्र आणि राज्य ह्याच्यामध्ये या ओबीसी आरक्षणाचा हा फुटबॉल जो झालेला आहे आणि त्याला जबाबदार कोण आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता केंद्रावरती आपण ब्लेम करून तुमच्याकडे डेटा आहे तो तुम्ही का देत नाही, पण राज्याकडे सुद्धा जे काय 435 कोटीची मागणी ती देऊन इपिक डेटा गोळा करता आला असता तो त्यांनी केला नाही. मग आता ह्याच्यामध्ये खरं हे क्षेत्र, ह्या ओबीसी आरक्षणाचा खरा क्षेत्र कोण आहे? आमच्यासारखे नेते कुठलाही त्याग करायला कधी तयार आहे देवरे साहेबांना माहिती आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात धगधग होतो मराठा आरक्षणाच्या वेळी त्यावेळी आम्ही ओबीसीचा आवाज आम्ही उठवला आणि ओबीसीचं आरक्षण आम्ही टिकवलं. आता हे राजकीय आरक्षण जे आहे सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यात सापडलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही काय करू शकत नाही. आम्ही फक्त रस्त्याची लढाई फक्त करू शकतो. परंतु हे राज्य सरकार जे आहे, या राज्य सरकार किंवा केंद्रानं जे काय करायला पाहिजे होतं ते केलं नाही. म्हणून आज इतकी वाईट अवस्था ओबीसी राजकीय 55,000 कार्यकर्त्यांचं राजकीय भवितव्य आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे. आणि राज्य सरकार आता एकच पर्याय आपल्या मार्फत मी राज्य सरकारला सांगू इच्छितो की आता तरी तुम्ही ह्या निवडणुका जर पुढे ढकलता आल्या 2-3 महिने तर पुढे ढकला आणि एम्पिकल डेटा पैसे देऊन एम्पिकल डेटा गोळा करा. अजितदादांना माझी विनंती आहे की तुम्ही तो निधी द्या आणि काम चालू करा तरच हे. नाही तर ओबीसी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय जाणार नाही. पण असा हा ओबीसी उद्ध्वस्त होणार नाही कारण ओबीसी आता संघटित होत चाललेला आहे. रत्नागिरीचा मोर्चा मराठा समाजाचा 3 पट मोठा मोर्चा ओबीसीने काढलेला आहे. ओबीसी संघटित होत चाललेला आहे. उद्या कदाचित ह्या 100% जागा सुद्धा ज्या ओबीसी हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही. बरं, श्रावण देवरेंना मला यावर प्रश्न करायचा आहे. श्रावण देवरे, खरंच ओबीसी समाज हा एकसंध आहे का की तुकड्या तुकड्यांमध्ये वाटला गेलेला आहे आणि त्यामुळे देखील ओबीसी समाजाचं जे आहे ते नुकसान होताना आपल्याला दिसतं. यात असलेले ओबीसी नेते देखील वेगवेगळ्या विचारधारेचे आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी समाज जो आहे तो अडचणीत येताना दिसतो का आणि त्यामुळे मग ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा अडगळीत जातं का? श्रावण देवरे. नाही, हे बघा, मोईनकरांनी जो मुद्दा मांडला आणि आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो मला योग्य वाटत नाही. ओबीसी समाज हा एक संघ आहे आणि ओबीसी समाजातील कार्यकर्ते सुद्धा प्रामाणिक आहेत. फक्त ओबीसी नेते जे आहेत हे प्रामाणिक नाही आहेत ओबीसी समाजाशी. मला सांगा, आता मराठ्यांचं उदाहरण दिलं, अजित पवार साहेब किंवा आणखी इतर दुसरे मराठा नेते, मराठा खासदार, मराठा मंत्री हे मराठ्यांचं भलं करण्यासाठी ताबडतोब निर्णय घेतात. तिजोरीची किल्ली फिरवतात आणि ताबडतोब सारथीला पैसे देतात, मराठ्यांना महामंडळाला पैसे देतात. मग ओबीसीच्या वेळेस अजित पवारांची किल्ली का फिरत नाही सरकारी तिजोरीची? तर याचं कारण असं की ओबीसी नेते पक्षाच्या बैठकीत बोलत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत नाहीत, खाली मान घालून अगदी उंदरासारखं खाली मान घालून बसतात आणि त्याच्यामुळे ओबीसीला न्याय मिळत नाही. खरे दोषी आहेत फक्त ओबीसी नेते. मला एक महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी आपलं प्रधानमंत्रीपद सोडलं, त्याग केला. अर्जुन सिंगांनी मंत्रिपदाचा त्याग केला. हे तिघही ओबीसी नव्हते तरी सुद्धा त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा, प्रधानमंत्रीपदाचा त्याग केला ओबीसींसाठी. मग या ओबीसी नेत्यांना राजीनामा देताना काही मरण येतं का? राजीनामा दिल्यानंतर काय हे मरून पडणार आहेत का? ताबडतोब यांनी राजीनामे दिले पाहिजे. म्हणजे या नेत्यांची इच्छाशक्ती कमी पडते. आपापल्या पदांची राजीनामे द्या. बरं, प्रदीप ढोबळेंना मला पुढचा प्रश्न आहे. खरं तर ज्या प्रकारे श्रावण देवरेजींचं म्हणणं आहे की ओबीसी समाजानं त्या ठिकाणी
प्रेशर टॅक्टिक्स वापरून त्या ठिकाणी राजकीय दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. मात्र खऱ्या अर्थानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा राजकीय दबाव निर्माण करून सुटण्यासारखा आहे की मग कायद्याच्या दृष्टीनं सुटण्यासारखा आहे? प्रदीप ढोबळे, कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण जर का बघितलं तर भारतीय संविधानामध्ये जे 73rd आणि 74 अमेंडमेंट आहे हा कॉन्स्टिट्युशनल पार्ट आहे की ज्यामध्ये ओबीसींना लोकल गव्हर्नन्स मध्ये रिझर्वेशन देण्यात यावं असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि ते रिझर्वेशन फक्त महाराष्ट्रात 50च्या वर एक्सीड झालं होतं कुठे कुठे. तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ते 50च्या वर गेलं नाही पाहिजे, कारण इंदिरा साहनीच्या केसनी म्हटलं होतं की 50%च्या वर आरक्षण जाता येऊ शकत नाही. पण इंदिरा साहनीने असंही म्हटलं होतं, इंदिरा साहनी त्यावेळेस प्रामुख्याने म्हटलेली गोष्ट म्हणजे की सेंट्रल लेवलवर एक ऍक्टद्वारे कमिशन स्थापन करण्यात यावं आणि राज्यामध्ये सुद्धा कमिशन नेमण्यात यावं, जे कमिशन ऍक्च्युली दोन गोष्टी करेल की क्रिमी लेअरची मर्यादा वाढवायची आणि दुसरं म्हणजे की ओबीसी मध्ये काही जाती अंतर्भूत करायच्या आणि काही जाती काढून टाकायच्या. तर त्यांनी सांगितलं होतं की या कमिशननी 3 वर्षामध्ये हे काम करायचं आहे आणि प्रत्येक 10 वर्षानंतर पुन्हा हे काम करायचं आहे. मग 10 वर्षांनी इंदिरा साहनींनी का म्हटलं? कारण 10 वर्षामध्ये जनगणना होते आणि जनगणनेतून हे आकडे मिळू शकतात की कुठल्या जाती प्रगत झालेल्या आहेत, कुठल्या जाती मागासलेल्या राहिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काही जातींना ओबीसीतून काढण्यात येऊ शकलं असतं, काही जातींना ओबीसीना घालण्यात आलं असतं. पण प्रायमा फेसी जर का बघितलं तर सुप्रीम कोर्टाने जो आज हा निर्णय घेतलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाला कळत आहे की याच्यामध्ये फार मोठं राजकारण 2 पक्ष आपसामध्ये खेळत आहे, त्या इम्पेरिकल डेटावरून म्हणा किंवा सोशिओ इकॉनॉमिक डेटावरून. पण सुप्रीम कोर्ट जे असतं हे कॉन्स्टिट्युशनल कस्टोडियन असतं, ते कॉन्स्टिट्युशनच्या स्पिरिट ते चालतं. आणि जेव्हा कॉन्स्टिट्युशन मध्ये 73 आणि 74 कलम आहे, कॉन्स्टिट्युशन मध्ये जेव्हा 340 कलम आहे, कॉन्स्टिट्युशन मध्ये जेव्हा 40 आहे डीपीएससी मध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वामध्ये आणि सुप्रीम कोर्टाला जेव्हा माहित आहे की हा वर्ग मागासवर्गीय म्हणून याचा आवाज उमटत नाही तर सुप्रीम कोर्टाने याला स्टे द्यायला नको होता. वाटल्यास ते आदेश देऊ शकले असते महाराष्ट्र राज्य शासनाला की अमुक 500 कोटी रुपये तुम्हाला मिळत नाही तर 500 कोटी रुपये ताबडतोब 2 दिवसाचा आत बॅकवर्ड क्लास कमिशनला देण्यात यावे. पण त्यांनी हा जो स्टे दिलेला आहे, कारण उद्या जो एम्पेरिकल डेटा आला त्यांनी जर का प्रूव्ह करण्यात आलं की या मागासवर्गीय या ओबीसीला रिझर्वेशनची गरज आहे तर जर का निवडणुका झाल्या आणि त्यांचं जे रिप्रेझेंटेशन गेलं त्याला सुप्रीम कोर्ट जबाबदार राहील का? कारण सुप्रीम कोर्टाला फक्त कॉन्स्टिट्युशननीच नव्हे तर कॉन्स्टिट्युशन लॉ आणि कॉन्स्टिट्युशन स्पिरिटनी चालावं लागतं. तर कुठेतरी कॉन्स्टिट्युशनल स्पिरिट दाखवण्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मला असं वाटते की गडबड केलेली आहे आणि म्हणून पुन्हा सुप्रीम कोर्टाने याचा विचार करायला पाहिजे की काय ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न हा फक्त आरक्षण राजकीय पक्षांच्या ज्या कुस्त्या खेळायचा फळ आहे त्याच्यासारखा आहे का? हा जो समाज आहे हा समाज मागासलेला आहे आणि येऊन जाऊन फक्त 1931चा जो डेटा च्या आधारावर हे देण्यात येतं. तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा केंद्र सरकारला वारंवार म्हटलं आहे की ओबीसीची जनगणना करण्यात यावी. एम्पेरिकल डेटा हा फक्त एक छोटासा डेटा असतो, पण जर का जनगणना हा सर्वात डिटेल डेटा असतो तो त्या डेटासाठी सुद्धा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने पत्र दिलं की आम्ही ही जनगणना करू शकत नाही तर सुप्रीम कोर्ट म्हणू शकलं असतं की इंदिरा साहनीच्या केसमध्ये 50% रिझर्वेशनची सिलिंग आहे आणि रिझर्वेशन द्यायचं तो वर्ग मागासवर्गीय आहे का आणि त्याची लोकसंख्या काय आहे, दोन्ही गोष्टी लागतात. त्याच्यामुळे लोकसंख्या आम्हाला पाहिजेच आहे असं सुप्रीम कोर्ट केंद्र जसं राज्य सरकारला बजावू शकतं तसं ते केंद्र सरकारलाही बजावू शकतं, कारण ज्युडिशियल रिव्ह्यूचे पूर्ण पॉवर सुप्रीम कोर्टापाशी आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं सुप्रीम कोर्ट कुठेतरी जो निर्णय घेतलेला आहे तो या कॉन्स्टिट्युशनल स्पिरिटला धरून नाहीये. बरोबर आहे. मात्र ओबीसी आरक्षण जे आहे पुन्हा एकदा अडगळीत पडू नये, त्याला पुन्हा एकदा ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देता यावं यासाठी नेमके कुठले पर्याय आहे या अनुषंगाने या सर्व तज्ज्ञांबरोबर आपण बोलणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर यांच्यासोबत एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जयंत माइंडकर आपल्यापासून सुरुवात करतो. ओबीसी आरक्षण अडगळीत न पडू देता आता ते ओबीसी समाजाला मिळावं, कारण प्रश्न हा अखेर राजकीय आरक्षणासंदर्भातला आहे. आणि त्यानंतर जसं आता मगाशी ओबीसी नेत्यांनी सांगितलं की येत्या काळातल्या निवडणुका या थोड्या पुढे ढकलाव्यात आणि त्यानंतर ओबीसी आरक्षण मिळून झाल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्या. फक्त राजकीय अजेंडा न राहता या संपूर्ण समाजाला देखील याचा फायदा व्हावा यासाठी आता उपाययोजना. जयंत माइंडकर आपल्यापासून सुरुवात करूया.
एक दुर्दैवाने काय होतंय माहितीये का, की मी जे सांगितलं ते देवरेंनी किंवा काही लोकांनी त्यांना ते अमान्य असू दे, त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. होतंय काय की हा जो 18 पगड जातीत विभागलेला 52% जो काही ओबीसी समाज आहे तो खरोखर 5% 6%च्या आसपास प्रत्येक जातीत आहे. उदाहरणार्थ माझ्या माहितीप्रमाणे माळी समाज हा 2 ते 3% आहे. धनगर समाज हा तेवढाच आहे. चुकीचं असेल तर प्रकाश शेंडगे मला सांगा, मी माझी चूक सुधारतो. याच्या पलीकडे नाही. होतंय काय की जो पॉलिटिकली एखाद्या जातीचं, आमच्या जातीच्या मागण्या मान्य करा नाहीतर निवडणुकीत, या जी काही पुढचं जे काही गर्भित असा जो एक मेसेज असतो, हा मेसेज देण्यात आपण जे म्हणजे तमाम ओबीसी नेते कार्यकर्ते जे काय म्हणायचं ते म्हणा, माझ्या दृष्टीने सगळे सारखेच, हे का कमी पडतायत? कारण ते विभागलेले आहेत. आणि या ठिकाणी 32% असल्यामुळे नेमका मराठा समाज एक दिसतो आणि त्याचा रेटा पण तेवढाच मोठा असतो. त्याच्यामुळे हे दोन वेगळे आपण मानावे. मला त्याचबरोबर इम्पिरिकल डेटा विषयी स्पेसिफिक सांगायचं आहे. अर्थात मी इथे राज्य सरकारचा प्रतिनिधी नाही, तरी पण सांगतो आहे की जर केंद्राकडे त्यांच्या दृष्टीने तुटपुंजा असलेला डेटा जर अवेलेबल आहे, जो ते इतर ठिकाणी वापरत आहे, तो त्यांनी राज्य सरकारला न देण्याचा आडमुठेपणा का? मला समजत नाही की त्याच्याकरता 500 कोटी रुपये राज्यांनी का द्यावेत? जो आहे तेवढा तर द्या, त्याच्यावर तर आपण काम करूया. तो द्यायचा नाही, तुम्ही काम करत नाही, हा केंद्र सरकारचा सरळ शब्दात आडमुठेपणा आहे. आडमुठेपणा आणि नाकर्तेपणा म्हणायला खरं तर हरकत नाही. नक्कीच. प्रकाश शेंडगेजी आपल्याकडे येतो, आपल्यापासून सुरुवात करतो. उपाययोजनांवरती बोलूयात अगदी थोडक्यात, कारण प्रत्येक मान्यवरांकडे मला जायचं आहे. प्रकाश शेंडगेजी. नाही, सर्वप्रथम मी माइंडकर साहेबांनी आता जे काय हे केलं की केंद्रानं जो इम्पिरिकल डेटा जो आहे तो का देत नाही आणि ते दिला असता तर झालं असतं, हे सगळं बरोबर आहे. पण सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश केंद्राला मुळीच नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा राज्य सरकारला आहे की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा, तुम्ही आयोग नेमा, तुम्ही इम्पिरिकल डेटा गोळा करा आणि विदिन 50% तुम्ही आरक्षण तुम्ही करा. हे एक सुप्रीम कोर्टचा आदेश हा राज्य सरकारला आहे. आदेश सरकारनं कुणी आदेश डावलला तर तो राज्य सरकार डावललेला आहे. आणि म्हणून हे जे आरक्षण जे गेलेलं आहे, हे जर इम्पिरिकल डेटा गोळा केला असता, मला मान्य आहे केंद्राने द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही, केंद्राची चूक आहे ती, बरोबर आहे. पण राज्य सरकारनं जे आहे जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही, हे पण फॅक्ट ऑन रेकॉर्ड आहे. म्हणून राज्य सरकारचं ह्याच्यामध्ये निषेध करावा तेवढा थोडासा आहे. आणि आता सरकारपुढे पर्याय काय? आता ठीक आहे, आपली चर्चा बरी झालेली आहे, पण यातून मार्ग काढायचा असेल तर काय करायला पाहिजे, ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केली आहे की तुम्ही आमची चर्चा करा. ह्याच्यामध्ये तुम्ही आता ह्या निवडणुका कशा पुढे ढकलू शकतात, तुमचं आता ओमायक्रॉनचं संकट आलेलं आहे, त्यात तुम्ही काय करू शकता काय, अशा कोणी 3-4 महिने जरी ह्या निवडणुका पुढे गेल्या तरी सुद्धा नक्कीच चर्चा होणं आवश्यक आहे. 2 महिने पुरेसे देवरेजी, उपाययोजना. उपाययोजना एकच आहे. सगळ्या पक्षातल्या ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन ताबडतोब आपापल्या पक्षाच्या पदांचे आणि मंत्रिपदाचे राजीनामे दिले पाहिजेत. जर त्यांनी राजीनामे दिले सामूहिक पद्धतीने, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, ताबडतोब ओबीसींची जनगणना केंद्रात सुरू होईल आणि ताबडतोब अजित पवार साहेब हे 500 काय अगदी 1000 कोटी रुपये देतील कोणाला, राज्य मागासवर्गीय आयोगाला इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी. फक्त छोटासा राजकीय प्रेशर या ओबीसी नेत्यांनी निर्माण केला पाहिजे. आपापल्या मंत्रिपदाचे आणि आपापल्या पक्षाच्या पदाचे ताबडतोब राजीनामे दिले पाहिजेत, जेणेकरून ओबीसींच्या हा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. नक्कीच. अगदी थोडक्यात कायद्याच्या दृष्टीने प्रदीप ढोबळे, तेवढा एकच उपाय राहील. मी जसं आता थोड्या वेळा आधी म्हटलं की याच्यामध्ये जो ओबीसी समाज आहे त्याचं खरं म्हणजे नुकसान होत आहे. आणि त्यामुळे आता आणि सुप्रीम कोर्टाला हा स्टे देण्याऐवजी त्यांनी जर का असा आदेश शासनाला दिला असता, महाशासनाला, की तुमचा अडथळा आहे की इम्पिरिकल डेटा आणि त्यासाठी सरकार पैसे देत आहे तर ते पैसे ताबडतोब कमिशनला देण्यात यावे. कारण आता सुद्धा संधी आहे की राज्य सरकारने ते 500 कोटी रुपये जे आहे ते मागासवर्गीय
आयोगाला द्यावा इम्पेरिकल डेटा गोळा करायला आणि त्या डेटा सहित रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये टाकावी की जो अडथळा होता तो अडथळा आता आम्ही पूर्ण केलेला आहे आणि आम्ही आता महिन्याभराच्या आतमध्ये आणि मग ते राज्य सरकार स्टेट इलेक्शन कमिशन साठी पॉवर घेऊ शकतात की होणाऱ्या ज्या निवडणुका आहे त्या 1-1.5 महिना समोर ढकलण्यात येऊ शकतात. तर बरोबर प्रदीपजी, कायद्याच्या दृष्टीने काय करता येईल हे देखील आपण सांगितलं. अगदी थोडक्यात तुळशीदास भोईटेजी मी आपल्याकडे येतो कारण शेवटचे काही सेकंद आपल्याकडे या चर्चासत्रामध्ये राहिलेले आहेत. तुळशीदासजी सहमत आहे की सर्व पक्षीय ओबीसी नेते आहेत त्यांनी त्यांच्या जातीपुरता विचार न करता ओबीसी म्हणून विचार करून एकत्र जर प्रस्थापित ही जात जी आहे ती विसरून जर कृती केली तर काही होऊ शकेल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत मी आघाडी राज्य सरकारकडच्या अपेक्षा बोललो. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला सुद्धा ही एक ऐतिहासिक संधी आहे. ते आरक्षणमुक्त भारताचं स्वप्न पाहत नाहीत असं त्यांना जर दाखवून द्यायचं असेल, मला वाटतं ढोबळे साहेब अधिक चांगल्या प्रकारे त्यावर बोलू शकले असते. परंतु शेवटच्या आता काही वेळ आहे की जर इंदिरा साहनी प्रकरणात नंतर त्या केस नंतर त्या निकालानंतर जी एक मर्यादा आलेली आहे 50%ची, शेवटी संविधानात अनेकदा बदल झालेले आहेत. 370 कलमसुद्धा संविधानात बदल करूनच हटवलं गेलेलं आहे. तर कृपया भारतीय जनता पक्षानं जे ऐतिहासिक यश मिळवलं म्हणून वारंवार ते पाठ थोपटून घेतात त्याचा लाभ घेऊन ही मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावीत. मला असं वाटतं ओबीसी काय, मराठा काय, कोणत्याही आरक्षणात म्हणजे ते गुजर असतील राजस्थानातले, हरियाणातले जाट असतील, पटेल समाज असेल गुजरातेतला, प्रत्येकाचा दुवा त्यांना मिळेल. त्याचबरोबर सवर्ण आरक्षणाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केलं गेलेलं आहे. त्यांनी जो एक मोठा पत्ता खेळलेला गेल्या निवडणुकीत तो तिथं धोक्यात आलेला आहे. त्यामुळे सुद्धा त्यांना अशा प्रकारचं पाऊल उचलण्याशिवाय पर्याय दिसत नाही आहे. त्यांनी ते उचलावं एवढीच अपेक्षा आहे. नाही तर आरक्षणमुक्त भारत हाच त्यांचा अजेंडा, हा त्यांच्यावर आरोप अप्रत्यक्षरित्या का होईना सिद्ध. बरोबर आहे. अनेक पर्याय, अनेक उपाययोजना या संदर्भामध्ये आपण सगळेजण बोललो. धन्यवाद जयंत मांडकर, तुळशीदास भोईटे, प्रदीप ढोबळे, श्रावण देवरे आणि प्रकाश शेंडगे. आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा अडगळीत पडू नये यासाठी कायद्याचा मार्ग ज्या प्रकारे आहे तशाच प्रकारे राजकीय इच्छाशक्तीचा असलेला अभाव दूर सारून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी दबाव निर्माण करावा असं श्रावण देवरे यांनी देखील आवर्जून सांगितलेलं आहे. मात्र असंघटित असलेला समाज जर पुन्हा एकदा एकत्र आला, त्यांनी एकोप्यानं हा लढा दिला तर कदाचित ओबीसी आरक्षण हे लवकरात लवकर मिळवता येणं देखील शक्य आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.